आता रडाय काय झालं? देव काय तुझा आणि तुलाच भेटाय येतोय की. आपल्यापासून आपण लांब ठेवलं त्याला. कशी माया राहिली असेल हो. बाळ्या जन्माला आला तेव्हापासून काय होतं ठाव आहे ना व. एक दिवस सुखाचं गेला आहे का? त्याच्याकडे कसं ध्यान दिलं असतं? आय आता येतो हाय नव त्यो. उगा रडत नका बसू. अगं त्याला काय वाटेल? विचार लग्नाचं सांगावं का नाही धाडला? धाडला होता नव. त्याला उशिरा मिळाला असेल. अरे गंगीवर लई जीव आहे त्याचा. जावई बापू गेल्याचं समजल्यावर त्याला लई वाईट वाटत. आय मला वाटलं विसरलीस की काय लेकाला. मला वाटलंच तू असंच बोलणार. बरं जाऊ दे. वगैरे रडू नको. पाहुणा आला हाय असं समज. कसा आहेस? बा माझ्यासाठी आभाळ छत आहे आणि जमीन हातरून. मेंढरा असं सांगते ती सोयरी गाता. आता आला आहेस तर हा. नग नग मी हाय तिथं बरा आहे. भैरू यायला कापड शिवून दे मला. देणार की. ही कोण? अरे ही गंगूताईची लेख आहे सत्यवा. आपल्या बाळाची बायको. लगीन होणार हे समजलं पण उशीर झाला होता. ते आधी ये की. बाळूचा भावच आहे. ये. गंगूताई कशी आहे? लय आठवण येते बघ तिची.
करते. ये. काय झालं? काय नाही, तू बस निवांत. 2 घास खा मग बोल. एवढा येळ कुठं आहे बा? आता सांग काय झालं ते. सांग ना काय झालं बा. जावई बापू गेलं. मग आता जातो तिला भेटायला. भैरू, अरे असं परक्यावानी वागू न ग. आलास आणि लागलीच चाललास बाय. मग तिला सांगाव धाडा मी आलोय म्हणून. उद्या त्याला भेटेल तिला. आता ती नाही येणार या घरात. बहिरू, बरं झालं आलास गाड्या. किती उच झालाच बाळू. होय आय, आता जेवायला घ्या. बहिरू संग जेवायचं आहे. पण बिन काय नाही आता. भीमादा त्याला पाणी दे. तू बी हात पाय धुवून घेन मग बोलू आपण. हा झालं गुंटू सगळं. अय्यो हो अयो आलं लक्षात कोणावर किती पैसे उसणे आहेत म्हणून. अयो आधीच उशीर झाला बघा. यापुढे जर कधी अडचणीत आलात आणि माझ्याकडे मदत मागितली तर माझ्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवू नका. म्हणून म्हणतो वेळेत पैसे परत करा. अयो पंच, एक काम आहे. अयो बोल की. हा लय महत्वाचं आहे. आलं लक्षात. ओगो राम राम. राम राम. पंच, अहो ते बाळूचा भाऊ आला ना. यो बाळूचा भाऊ आला. यो कधी कुठे कसा. अहो आत्ता घराकडे आला. मी डोळ्यानं पाहिलं माझ्या. अयो तात्या, तुला काय करायचंय रे या गोष्टीत लक्ष घालून. अहो छोटे मालक, गावावर सत्ता करायची असली म्हणजे कुठं काय चाललं येऊन सांगावं लागतं पंचासनी. गुंडू तू गप्पा बस. तात्या तो भैरूच आहे हे कशावरून. आता इतके दिवस झाले पण आता माणूस ओळखू येत नाही होय. आणि ह्यो आपल्या कामाचा असू शकतो बरं का पंच. इथं त्या आता काही तो घर सोडून जात नाही बघ. अय्यो हा इंद्री त्याला वाड्यावर बोलवून घ्या. अव्वा, पण तुम्ही दोघं त्या बाळूच्या मागे कशाला लागलात हात धुवून. हे त्याची पाटी कोरी आहे. आपण जे सांगू तेच खरं वाटेन त्याला. अय्यो, म्हणजे तुम्ही काही खरं सांगणार नाही. अहो छोटे मालक, राजकारण असतं ते. हा म्हणजे कोणी जर मोठं व्हायला लागलं ना तर त्याला त्रास द्यायचा. मोठं होत द्यायचं नाही. वा, काय विचार आहेत. असे वागलात तर अवघड आहेत दिवस तुमचे. हे सत्या, तू एक काम कर. त्याला जाऊन सांग त्याच्या भावाचे प्रताप अयो स्वतःच्या बहिणीच्या कपाळावरचे कुंकू पुसले रे असे पण सांग. अय्यो तसंच सांगतो आता. अय्यो, तुम्ही काहीही सांगितलं ना तरी मी जाऊन त्याला सगळं खरं सांगणार. अयो यो महादेवा महालिंगराया वैजंता. अयो काय करायचं या पोराचे. मी जाऊन सांगणार. ठीक आहे.
अगं बस की, घरातलीच आहेत ना व समधी. भैरू, हिला ओळखलीस ना वा? होय, सत्यसंग हाय म्हणजे लगम असणार. हा. बा भैरू गावातून येताना तात्याने बघितलं होतं. आता तो आला हा हे समजा गावाला समजलं असेल बघ. हे पहिलं सांगणार पंचाला. दाजी कसं गेलं ते समजलं मला. बरं, उद्याच्याला मी गंगूताईला भेटून येतो. आजच आला हायस, वाईस थांब की. नग लय दिवस थांबायचं नाही म्या. अरे तुम्ही तिघ भाव हायसा, एकमेकाला धरून राहावा. हीच काय बरं नाही. पीक पाणी हाय, गोऱ्यांचं सरकार हाय. कुणी कुणाला जुमानच झाला आहे. म्या राहील, पण बाळूचं पाय थांबतात का घरात? हा, माझ्यापाशीच येऊन गोड थांबते समजत. माझं बी कसं आहे, काही एवढ्याशा गावात कशी कापडं शिवून द्यायची. तालुक्याच्या गावाला बी जावं लागलं. घर फिरलं का घराचं वास बी फिरतात. दोन मॅच आहे बघ शेवट पतूर या घरात. असं का म्हणतो आज ताजा? आयाला सोडून आले, बरं आता तुम्हाला नाही सोडून जायचं. तू थांबशील ग, पण ह्यो थांबाया पाहिजे ना व. उद्याच कोणी सांगितलं आहे? आय एक विचारू का? काय? गावातल्या लोकांनी घरातलं धान्य दिलं तर? आपण काय खायचं का? बस उघड बस का खाऊ नका. हे आजचं आहे का? अरे दर साली पेरण्या झाल्या का बाळाकडे थोबाड करून बघायचं. आलं सर. बस राम 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 राम. काय चाललंय? बरं चाललंय. ए माधू, तुला विचारलं वय? बर रे. अरे गावकऱ्यासनी विचारलं आहे. ते काय सांगणार आहे? आहे का पाऊस पाणी? का रे मधू, पेरण्या झाल्या? होय होय. अहो पण तो बाळूचा माणूस आहे. त्याची पेरणी होणार, पाणी लागणार, समजा बैजवार राहणार. तो का रडणार नाही कधी. आता आमच्याकडे बघा, आम्ही तुमची माणसं. असं दिसतं ना आम्ही रडतो म्हणून, दिसतं ना? येत त्या काही बोलतोस? आता मी काय पाऊस पाडू? माझ्या हातात आहे का ते? मग काय आहे तुमच्या हातात? सांगू काय आहे माझ्या हातात? राहू द्या, नका सांगू काय नका. ए मधू, तुला कळलं का रे? बाळूचा धाकटा भाऊ आला इथे. अहो काय सांगताय पंच? म्हणजे भैरू आला आहे वय? अहो मग जाया पाहिजे भेटाया. अरे लगेच भेटायला जायला पाहिजे. अहो तसं नाही, म्हणजे इतके साल तो त्याच्या आजाक होता ना, मग आता आलाय म्हणल्यावर भेटायला जायला पाहिजे. काय पण बाळूकडून मयप्पा आहे, त्याचा भाऊ भीमा आहे, आता तो भैरू बी आलाय. तुमच्याकडनं तर गुंडप्पा बी नाही हो. अयो हे तर त्या काही बोलू नकोस. अख्खा गाव आहे की रे माझ्या बाजूने. अहो आता गोर सरकार काय ते निवडणूक घेणार आहे म्हणे. निवडणूक हे काय असतं माहित नाही वय? अहो समजे गावकरी असे एकत्र जमत्यात हा, आणि मग समजे मिळून असं ठरवत्यात का आपला पंच कोण आहे. हे तर त्या सकाळी सकाळी काय खाऊन आला असं? काय बोलतोस? अहो पंच, मी बी असंच ऐकलं आहे बघा. यो यो यो
अयो पण तुम्ही सगळे मलाच पंच ठरवणार ना रे बाबांनो. घंटा काय म्हटलंस? देवळात जाऊ, घंटा वाजवू आणि नमस्कार करू आणि मग प्रार्थना करू. हा, मग चांगलं होईल समजा. अयो मग देवा महालिंगराया, अयो ह्या गोऱ्या सरकारला काय वेड लागलं की काय म्हणतो मी? बाळू कुठे चालला आहेस? हाय पडवीत ना. का इथं बसवत नाही वय? जाऊ दे त्यास. असं कसं जाऊ दे? मला बोलायचंच आहे. काय झालं? अव बरं झालं तुम्ही आला ते. आजी मी आहे आज. सत्य थांब. आता सांग. हा बोलत नाही सत्तेशी. बाळ्या, अरे तरास त्याला जन्माला आला आहेस का? आमाशी खेळतो हायच, तिला तरी सुख दे. बाळ्या, सत्तेला तरास दिलेला आम्ही खपून नाही घ्यायचो. गुण आहे ती अखरची, पण आधी नाथ आहे माझी. मैं काय करू? संसार कर गुणानं. आधीच भाग गेला आहे तिचा. आता दुःख आहे त्यात भर घालू नग. बाळूवार असं हाय वागू. बायको आहे ना व तुझी, न बोलून संसार होतोय वय. काय बोलणार म्या? हे काही विचार झालं का? जाऊ दे, त्यासनी जर बोलायचंच नसेल तर काय बोलायचं आता? आजी तू मला आयाकडे सोड, तिला तरी सांभाळत. अरे तुला पाजर कसा फुटत नाही बाळू? पांडुरंगा बघतोयस ना वा? शंभू महादेवा, अरे तुला काळजी नाही का माझी? किती अर्जव करायची. आय 10-12 भाकऱ्या देशील का बांधून? अरे आम्ही काय बोलतो हाय, तुझं काय चालू हाय? अरे पण हे सत्याला सांगता येत नव्हतं का तुला? बर सत्य, भाकऱ्या बांधून घेऊन ये. जी आणते. बाळू, अरे हेच आधी बोलला असता तर बोलायला लागला असतं का? बरं चला. तुम्ही इथं बसून काय करता आता? तुम्हाला बी काय बी कळत नाही. चला.